तेवढे भांडे घासून घेतो आता आणि हे साफ करून घेतो आणि झोपतो बा. काम 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 दिवसभर काम चालते. थकून गेली मी तर. आता अशी झोपतो ना रातभर तर जागतच नाही दिवस निघेपर्यंत. एका कडावर झोप लागेल मला आणि रोजही मला एका कडावर झोप लागते. उठली तेव्हापासून काम 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 ते एकदम रात्री झोपतो तेव्हा शांती भेटते बाबा. चल काय काजल, अजून आलेच का तुम्ही? लगभग जा तुमच्या रूम मध्ये बसून जा. मी भांडे घासतो आणि येतो. काऊन काजल काय झालं? दुर्वा पहिले दुरून बोला. अजून कोणी येऊन जाईल अजून फालतू बोलत बसन. पहिले मागल्या दिवशी ह्या गोष्टीवर लय झालं होतं बा. आता मला नाही ह्या गोष्टीवर काही अजून चर्चा करायची आहे. पुरा घरामध्ये बवाल होऊन जाईल सगळा. मागवा मग तुम्ही जर काय पाहिजे का तुम्हाला काही पाहिजे असेल तर सांगा. हे असं मागून येऊन धरत हे मला नाही पसंत पडत. आता सगळे राहते घरामध्ये. हो कोणी बी येऊन जाते. पाय काजल, मी कामावून आलो, जेवलो, जराही माझ्यासंग बोलली नाही तू. जराशी बोलत तर जाय आल्याबरोबर. बोलतो ना तुम्ही. जातो तुम्ही. काय पाहिजे तुम्हाला सांगा फक्त. तेवढं सांगा काय पाहिजे. पाणी पाहिजे होतं. पाणी पिवायला आलो होतो तू दिसली. काय कसा जाते मग दिवसभर? मस्त आठवण येते का नाही येत नाही? बा राकेशजी तुम्ही हे सगळ्या गोष्टी रूम मध्ये तुम्ही जा ना. पाणी पाहिजे ना देतो तुम्हाला. रूम मध्ये आल्याबरोबर तर झोपून जातं. दिवसभराची थकली राहतं झोपून जातं. काय कधी बोलू त्यासोबत? बोलू जा आज बोलू जा. बसा तिकडे मी पाणी देतो तुम्हाला ना. हा बापूजी. पाणी म्हटलं होतं ना काजल तुले म्या? पाणी मागितलं होतं ना? एका शब्दात ऐकतच नाही तू, म्हणून मला अंदर यावं लागते पाणी पिवाले. देतो तुमचा आवाजच तर नाही आला मला. राहू दे, मीच घेतो. ऐकू नाही येत तुले. कानाचा मैल साफ करतो तू. किती बमलून राहिलो मी बाहेरून, काजल पाणी ऐकायला खाली नाही. मला अंदर यावं लागते मग पाणी पिवाले. बापूजी तुम्ही तिच्या कानामध्ये बरोबर ठोकले नसाल खोबरं खाऊन, म्हणून तर तिला ऐकू नाही येत तुमचा आवाज. हो ना वहिनी, ऐकूच नाही येत तिले. मला अंदर यावं लागते बा मग पाणी पिवाले. बापूजी काहून गेली का तहान भूक? पाणी तर पिऊन जा. हो वहिनी, मी पाणी पिवायला आलो होतो. दे ना काजल, पाणी दे ना. अहो बसा बाहेर देतो मी. जा नाही तर रूम मध्ये आणतो मी. आण लवकर, उशीर नाही झाला पाहिजे. लवकर आण पाणी. हो आणतो. भांडे घासू लागायला आलते वाटते बापूजी. नाही हो काजल. नाही ताई भांडे काय घासू लागते ते. नाही पाणी पिवाले आले होते ते. असं पाणी पिवाले. चांगलं आहे. भांडे घासले तर काय होते? सांगत जा जराचं एखादं काम काय होते केलं तर. आता वहिनी ताई काय तुम्ही बी आपण तिघे चौघ्या घरामध्ये असल्यावर ते भांडे घासतील काय? मग काय होते तर लग्न झालं तेव्हापासून तर किचन मध्ये जेवायचं शिकले. पहिले नाहीये किचन मध्ये बिलकुल. आता तर किचन मध्ये येते. तू बोलावत असशील नाही भांडे घासू लागा जराशे म्हणून. काय ते तुम्ही काही बी बोलता. मी कायले बोलावून त्याले? मी का भांडे घासायला लावून का त्याले? नाही तू कायले घासायला लावशील. तेच घास त्याचीच इच्छा होत असं घासायची तर. नाही ताई काय भांडे गिंडी नाही घासू. ते पाणीच पिवायला आलते ना. तुम्हाला काय पाहिजे? मी घेतो बापा मामतानं मला जे पाहिजे ते. तर काल एवढं मोठं रामायण सुनावलं ना सासूबाईनं. आपलं करत जा आपलं घेत जा. मग आता कायले मी तुला सांगू? आता मला लागते ते येतो ना घेतो बापा माया मी. हो ताई ठीक आहे घ्या तुम्ही. राकेशजी आता तिथं स्वयंपाक घरात आले होते माझ्या बोलत नाही. आता इथे येऊन बसली तर तुम्ही मोबाईल मध्ये आहे. ठेवा ना आता फोन. बोला ना आता राकेशजी. बोला ना आता. सांगा ना कसं तुमचं काम आता नवीन ऑफिस मध्ये कसं चालू आहे? स्टाफ मध्ये कोण आहे तुमच्या? झोप, नाही बोलत आहे मला. काही सांगून अर्थ नाही. कायले सांगू? तू तुझ्या कामात राहत जाय. झोपून जाय. हे पहा राकेशजी तुम्ही असे रागवू नका. काहून? कायचा राग आला तुम्हाला? कशाचा राग आला सांगा तर. काय केलं मी? काय बोलली? तिथं स्वयंपाक घरामध्ये नाही म्हटलं म्हणून तुम्हाला? तर तिथं कोणी येते जाते असं बरोबर नाही ना. ह्या गोष्टीवर पहिलेच तर किती तांडव बवाल झालेला आहे. असं मलेच किती बोले ते सगळे मलेच बोलत होते. तुमची आई मला किती बोलली असं नको तसं नको. मग अजून तेच गोष्ट म्हणून मी तसं केलं होतं. राहू दे, सफाई नको देऊ. राकेशजी काय झालं तुम्हाला? बोला ना. कायचा राग आला एवढं सांगा फक्त. एवढा उशीर? किती वेळचा बसलो आहो मी. 11 वाजले. एवढे कामं राहते का घरामध्ये? एवढे कामं करत होती काय? 11:30 वाजता आली तर कामं नाही राहत काय? किती कामं राहते. मी भांडे घासले मग झाडू लावला पोचा लावला भांडे ठेवले. किती कामं असते. पूर्ण साफ पूर्ण क्लीन केलं स्वयंपाकघर. तेव्हा इकडे आली. कामं नसते का? रिकामीच असतो काय? काजल काहून एकटीच करतो का कामं? वहिनी आहे, आई आहे, करू नाही लागत का? एकटीच करत असतो का तू? एवढे कामं होते तुझे. मग रात्री थकून जातं. थकली म्हणतो. करते सगळेच करते पण मी थोडं जास्त करतो. आता माझी आई माझ्या आईनं सांगितलं मला नवीन सून असली कामं करायला लागते म्हणते. समोर कामं करायला लागते म्हणे. तर म्हणून मग मी जास्त कामं करतो. मी
तर बिंदुताई बी अशा हालतमध्ये आहे, तर त्याला बी आराम पाहिजे. आई ह्या वयामध्ये आता 3 सुना असून मग आई कायले काम करन. मग त्याला म्हणतो मी तुम्ही नको करा. आणि ललिताताई तर काहीच करत नाही. मग म्हणून मला एकटीला जास्त होते काम. एवढे कामं नको करत जाऊ. स्वतःवर बी लक्ष ठेवत जाय जरा. चांगली राहत जाय, चांगली साडी घालत जाय, मस्त फेरन लवली लावत जाय, मस्त चटक मटक अशी चांगली. मी रातच्यानं घरी आलो का तू अशी प्रसन्न दिसली पाहिजे, आनंदात एकदम तुझा चेहरा असा फ्रेश दिसला पाहिजे. दिवसभर काम करू करू मग फ्रेश कसा राहीन चेहरा. ठेवाचा दुपारी थोडासा आराम करायचा, झोपून जायचं 2 घंटे. हो, आता तसंच करत जाईन. सांगा मग कसं कसं आहे तुमच्या नवीन ऑफिसमध्ये काम. राहू दे ना आता ऑफिसच्या गोष्टी. काय इथं ऑफिसच्या गोष्टी सोडणं. ऑफिस तिकडे एका बाजूनं किंवा घरचे काम एका बाजूनं. काय तुम्ही पण बा जा. चालले का राकेशजी तुम्ही? झाला वाटते टाइम तुमचा नाही? हो काजल, चल मी जातो. येतो मी लवकर येतो. मी आज लवकरच येतो जरासा. हो, आणि टिफिन बांधून ठेवला होता तुमचा, घेतला? घेतला टिफिन घेतला, सगळंच घेतलं. आणि आज लवकर येईन मी. तरी 7 वाजता येऊन जातो मी आज घरी. तयारी करून राहायचो. बाहेर जाऊ थोडंसं. लग्न झालं तेव्हापासून कुठंच नाही नेलं तुले घुमाले फिराले. नाही बोर लागत असून तुले, बोर झाली असून तू घरी रवरव नाही. तर आज लवकर येतो मी, तयार राहायचो. जाऊ आपण थोडंसं 1-2 घंटा फिरून हिंडून येऊ. हो ठीक आहे, मी तयारी करून ठेवून मी. चल ठीक आहे. काय कपडे धुतले वाटते? कपडे वाळू टाकून राहिली काय? हो ना, कपडे धुतले, वाळू टाकून राहिली ना. वाळू टाकून देतो आणि मग अजून दुसरंही काम आहे. दिवसभर कामच नको करत राहू. झोपून जातो. काय म्हटलं मी रातच्यान तुला बोललो ना मी का दिवसानं 2 घंटे झोपून जातो म्हणून. 5 वाजतापासून उठली. हो ठीक आहे ना. अरे 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 काऊन राकेशजी, काऊन काय झालं? एवढे काऊन तर चकले तुम्ही? अरे 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 काऊन? कपडे वाहिले ते पिळू पिळू मी वाळू टाकतो. काऊन काय झालं तर? काजल काय सांग काय करू तर. हे पांढरं शर्ट माय हे पुरं पिवळं झालं. हे पुरा कलर लागला. याच्यात काऊन टाकलं तू? हे पुरे एकत्र कपडे मंदी. आता काय माहित, आता सगळे आता पांढरे शर्ट त्याच्यात होतं म्हणून मला माहितच नाही राकेशजी. तर सगळे कपडे एकखट्टे होते, मी एकखट्टे धुवून टाकले. एकातच टाकले मी सगळे. आता बाई, बिंदू ताई येतात इकडे जाता. काय झालं बाई? इकडे आता बाई. हे पा बापूजी पा, कपडे धुवू लागून राहिले. राकेश काऊन रे? तू तर बॅग घेऊन डब्बा बांधून चालला होता रे ऑफिस मध्ये. जाता जाता कपडे धुवायला बसला का? आई कपडे नाही धुवून राहिलो. हे पाय काय बापूजी घुमवता? आत्याबाईला घुमवता? हे पाय काय पाहिलेला होता तिथं? काल बी मी पाहिलं तुम्हाला स्वयंपाक घरात भांडे घासत होते तुम्ही. आता इथं कपडे धुवू लागून राहिले. आई नाही आई कपडे नाही धुवून राहिलो होतो. इथं हे पाय माय शर्ट. हे पाय माय पांढरं शर्ट. काऊन बापूजी? काजल नाही धुत पांढरा शर्ट? तुम्ही धुता का तुमचं पांढरा शर्ट? बिंदुताई पा कशी सुरू आहे बायकोची गुलामी. आणि कधी तुम्हाला धुवू लागले कधी कपडे? तुम्हाला असं म्हणलं कधी बापूजीने आणा वहिनी मी धुवू लागतो, आणा वहिनी मी काम करतो? कधी म्हटलं? हे पा इकडे काल बी भांडे घासायला आले होते. आता हे बघ पिळू देत असन आणि ते काजल वाढू टाकत असन. पा हो बापूजी, बरोबर तर आहे ललिताचं. तुम्ही आपली बॅग घ्यायला जायला पाहिजे होतं. ते कपडे कायले पिळायला बसले तुम्ही तिथं? तिले काय कपडे नाही पिळता येत का काजलले? सगळे तर काम येते, कपडेच नाही पिळता येत काय? तुम्ही पिळायला बसले. वहिनी नाही, मी कपडे नाही फिरून राहिलो होते. हे मी इथं उभा होतो. मी चाललो होतो, उभा होतो. काय बापूजी चाललो होतो, उभा होतो? किती बहाणे मारान तुम्ही? सांगा ना सीधं मी कपडेच धुत होतो, पिळत होतो म्हणून. अरे बा मी कपडे नाही पिळत होतो. मी चाललो होतो तो उभा राहिलो. मग हे माय पांढरं शर्ट हे पुरा कलर लागला यायला. तर ते पाहत होतो मी, बोलत होतो तिले माय एकात कोण टाकलं शर्ट म्हणून. तेवढ्या त्या वहिनी आल्या बोंबलाले लागल्या. पाहत होते काहीतरी खोटं बोलता. कोण बापूजी? आतापर्यंत नाही तुम्हाला काही समजलं नाही, काही केलं. आता बोलले काम करायचं समजून राहिलं. कधी तुम्ही स्वयंपाक घरात नाही आले, कधी कपड्याला हात नाही लावून पाहिला. आता गुलाम बनले वाटते बाय आई. आता बाई पा बापूजी बायकोचा गुलाम बनले. मा घरच्या आईनं कधी काम नाही केलं, मोठ्या भाऊनं कधी काम नाही केलं. हे पा गुलाम बनले हे. जशी यायलेच बायको आली, जशी यायचंच लग्न झालं. बाकी लोकांचं तर होतच नाही. लोकायले तर बायका नाही येत, येईलेच आली असे नवाजू ठेवते. किती बोलतो ललिता तू. आता बाई हे पा तुमच्या डोळ्यानं दिसून राहिलं. मी कायले जास्त बोलू? आपण हे बरोबर नाही यायचं. डोक्यावर घेऊन नाचन ना बायकोले असन तर एवढी नाचन ना डोक्यावर तर पुरे केस निघून जाईन या बापूजीचे. हो, तबला बनून जाईन डोक्याचा. तो सांगून राहिला ना तुले.
का त्याचा शर्ट होता तो शर्ट पाहून राहिला आणि तरी तू आपलीच लावून राहिली कतर 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 कतर. तर ते खोटे बोलते, कसे बहाणे लावते, खोटे नाही बोलून तर काय तर आता मग. बापा ललिता तू काय म्हणली? बायकोचा गुलाम बनला काय ना तो गुलाम बनला. गुलामचा अर्थ काय समजला तुले? गुलाम म्हणजे काय होते समजते तुले? हो समजते आता बाई, मला सगळं समजते. काय होते तुम्हाला तरी समजते काय? गुलाम काय कोणता असते? इंग्रजाच्या जमान्यात गुलाम होतो आपण, सगळे गुलाम होतो. ते सांगे तसं आपण करो, चाबूक मारू मारू आपल्याला काम करायला लावेत ते, आणि मग बदल्यात काहीच नाही दे. तो होता गुलाम. हे मदत करून राहिला, तो मदतच्या भावनेनं त्यानं केलं असन तर तो गुलाम नाही म्हटल्या जात. तर नवऱ्यानं बायकोची कदर केली, मदत केली तर त्याला काय गुलाम म्हणन? गुलाम म्हटल्या जात नाही. जो नवरा बायकोची कदर करते, तिचा मान सन्मान करते, तोच तिच्या कामामध्ये मदत करते, त्याला मदत म्हटल्या जाते, गुलामगिरी नाही म्हटल्या जात. काय तिनं जबरदस्तीनं त्याला म्हटलं नसन ये कर कामं, त्याच्यापाशी चाबूक घेऊन उभी नाही, ते त्यानं स्वखुशीनं केलं, ते गुलामगिरी नाही म्हटल्या जात. काय चल आता होय अंदर, कामं करायला जीवार येते तुझ्याने. हे सगळे इकडे धंदे करायले कशी तू बाहेर निघतं तन 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 तन. भल्ला लक्ष ठेवतो सगळ्याच गोष्टीमध्ये. आता मी काय पावाले बाहेर निघली बापा आता बाई, मी तर इकडे जराशी बाहेर येऊन पाहत होतं, हे दिसले मला म्हणून मी सांगितलं बापा तुम्हाला. जा, मी आता याच्या पुढे काहीच नाही सांगत तुम्हाला. चबरी झालं ना मोये मोये.